नमस्कार मंडळी, राम राम. कसं काय, बरं आहे ना सगळं? चला तर मग तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला वाटेल आम्ही एवढं गडबडीनं कुठं चाललोय? सांगणार सांगणार सांगणार, सगळं सांगणार. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. इथं आमच्या आई साहेबांचा फोन आलेला आहे म्हणून मी फोनवर बोलालोय आणि सोबतच दुसऱ्या हाताने व्हिडिओ रेकॉर्ड करायला. ही आमच्या इथली लय चमचमती आली सगळी बिल्डिंग आहे इथं बघा. एकदम भारी वाटते म्हणून रेकॉर्ड केलं. म्हणलं तुमच्याशी शेअर करूया. तर आम्ही गाडी काढायला लागलो आणि तेवढ्यात आमच्या लक्षात आले की आमच्या गाडीत पेट्रोल नाही आहे. रिझर्वचा काटा पण ब्लिंक होऊन होऊन कंटाळला. शेवटी तो पण म्हणला आता तर गाडीत पेट्रोल घाला. म्हणून आलोय बघा इथं पेट्रोल पंपावर. तर ह्या शेलच्या पंपावर आम्ही नेहमी पेट्रोल घालतोय. इथं पेट्रोल एक नंबर चांगलं भेटते. एकदम शुद्ध आहे अशी सगळीजण म्हणतात आणि आम्हाला पण चांगलाच एक्सपिरियन्स आहे. म्हणून आम्ही इथं आलो. आलो तर सूरजने एका लाईनमध्ये गाडी घातली. तर मग मी उतरलो कारण आमची गाडी आहे ॲक्सेस. तर ॲक्सेस गाडीत कसं उतरायला लागते हो मागच्या माणसानं. म्हणून मी उतरलो. उतरल्याच्या नंतरनं सगळी मागणं माणसं लय गाड्या जमा झाल्या. मग त्यांनी मला सांगितलं, "अहो ताई तुम्ही इथं उभा राहू नकोसा, तिकडं जाऊन उभा राहा." मग आता काय करणार? हळू चालत तिकडं चालू आहे. तुम्हाला माणसं दाखवा लागलोय बघा. तर आता काय मग म्हणलं जाऊया आता. हळू मी तिकडं चालत चालत चाललेलो. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसल योपशेलचा पेट्रोल पंप किती छान मेंटेन केलेला आहे ह्यांनी. मस्त वाटते मला या पंपावरती आल्यावर. आणि इथं ह्यांचं काहीतरी एक आउटलेट पण आहे बघा. ह्याच्यामध्ये काय लय साहित्य भेटते. आम्ही काय कवा गेलेलो नाही. पण कधीतरी जाऊन तुम्हाला दाखवीन आम्ही की काय इथं भेटते, काय नाही. म्हणजे आम्हाला पण माहित नाही. तर जाऊच आम्ही एकदा. तर मग मी चालत चालत आपलं तिकडं एका कडेला जाऊन उभारलो. तोवर सूरज बिचारा आपलं लाईनीतनं पेट्रोल घालायला तिथं उभारलेलं. त्यांचा नंबर यायची वाट बघत होतं. तर फायनली त्यांचा नंबर आला आणि आमचं धनी आला. तर सूरजची का नाही पहिल्यापासून एक सवय आहे. कुठल्या बी पेट्रोल पंपावर आम्ही पेट्रोल घालायला गेलो का नाही, इथं ही जी हवा चेक करतात गाडीतली, तिथं जाऊन सूरज गाडीतली हवा चेक करणार म्हणजे करणारच. करायच लागते हो. मी नाही तर तू करणार आहेस का? आणि तो फ्रीमध्ये हवा मारून मिळते. एवढा काय विषय आहे? आणि भाऊ कसा निवांत हवा मारायलाय बघ. "ए भावा आवर आम्हाला जायला भरपूर वेळ होत आहे." तर फायनली आमची हवा मारून झालेली आहे आणि आम्हीच चाललोय. तर काय सांगू आजचा दिवस एवढा हेक्टिक होता का नाही. पण माझी कामं अशी आज एवढी पटापट अशी झाल्यात का नाही, तर मला असं लय म्हणजे लय भारी वाटायला लागले. चायला लागलं बघा ट्रॅफिक. या पुण्यात कधीही कुठेही किती वेळा जावा ट्रॅफिक तुमच्या पाचवीला पुजलेला आहेच. तरी आय लव्ह पुणे. पुणे तिथे काय उणे नाद करायचा नाही पुण्याचा. हे कधी सुटणार ट्रॅफिक आहे? अरे आवरा बाबा, आवरा लवकर आम्हाला वेळ होतोय. तर फायनल ट्रॅफिक सुटलेलं आहे. ही लोकं कशी पळतात बघा आणि आम्ही पण पळालोय. आम्ही म्हणजे आम्ही नाही हो, आमची गाडी 80 स्पीडनं पळवालोय. ए बाबांनो, हळू चालवा नाहीतर उडीशाला कोणाला तर. तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे आणि आम्ही गेलो आहे बानेरच्या पी-एन-जी मध्ये. तर त्याचं झालं असं, की माझ्या मामाने आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पहिला जो वाढदिवस होता, त्या ह्याला एक चांदीची लक्ष्मीची मूर्ती दिली होती. पण ती मूर्ती उभ्या स्वरूपातली होती आणि आम्हाला चांदीची बैठ्या स्वरूपातली लक्ष्मीची मूर्ती घ्यायची होती म्हणून आम्ही पी-एन-जी मध्ये गेलो होतो. तर जो खालचा मजला आहे त्यांचा ग्राउंड फ्लोअर तिथे सगळ्या सोन्याच्या वस्तू मिळतात आणि जो पहिला मजला आहे तिथे सगळ्या चांदीच्या वस्तू मिळतात. तर तिथे आम्ही लिफ्टने गेलो. बघितलं तर बाप रे बाप! असल्या भारी-भारी चांदीच्या सुबक देखण्या मूर्त्या होत्या. काय सांगू तुम्हाला. हे बघा ना ह्याच्यात दिसतंय. चांदीचा श्रीकृष्ण, चांदीची लक्ष्मी, चांदीचे महादेवाची पिंड आणि ह्या बघा त्यांनी आम्हाला काही व्हरायटी दाखवलेल्या आहेत. तर तर आम्ही आमची जुनी मूर्ती दिली आणि नवीन मूर्ती घेतली. तर ह्या ठिकाणी आमची शॉपिंग झालेली आहे आणि तुम्हाला जर का बघायचं असेल, की आम्ही कुठली मूर्ती घेतली आहे आणि त्याची कशी देवाऱ्यात आम्ही ती पूजली आहे, हे जर का तुम्हाला बघायचं असेल, तर ते आम्ही आमच्या येणाऱ्या पुढच्या व्लॉगमध्ये आम्ही हे तुमच्याशी नक्कीच शेअर करू. तर तर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया मग पुढच्या व्लॉगमध्ये. चला तर मग बाय बाय.